आणि महत्त्वाची बातमी बुलेटिनच्या सुरुवातीलाच कॅनडामध्ये आजपासून पुढील 2 दिवस G7 परिषदेला सुरुवात होणार आहे। या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित असतील। पंतप्रधान मोदी सायप्रस आणि क्रोएशियाचा दौरा आटपून कॅनडाला पोहोचलेत। आजपासून G7 बैठकीची सुरुवात होतीये। G7 मध्ये बलाढ्य देशांचा समावेश आहे। या बैठकीला जगातील चौथी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असल्याने भारताला निमंत्रण देण्यात आलेले आहे। बैठकीमध्ये इराण इस्रायल युद्धावरती चर्चा होण्याची शक्यता आहे। तर बैठकीसाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर, फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, तसंच ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष अँटनी अल्बनीस आणि युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की हे या कॅनडातल्या परिषदेसाठी उपस्थित असतील। या बैठकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट होण्याची शक्यता आहे। ऑपरेशन सिंदूर आणि भारत अमेरिका व्यापार करारावर या भेटीत विशेष चर्चा अपेक्षित आहे। G7 राष्ट्राच्या परिषदेत प्रामुख्याने इस्रायल इराण यांच्यामध्ये सध्या सुरू असलेल्या संघर्षावर भूमिका ठरण्याची चिन्ह आहेत। त्यामुळे आजची G7 परिषद ही अतिशय महत्त्वाची असणार आहे आणि याच G7 राष्ट्रांच्या परिषदेमध्ये प्रामुख्याने इस्रायल इराण यांच्यातील सध्या सुरू असलेल्या संघर्षावरती काही महत्त्वाचा निर्णय होतो का, नेमकी कोणती भूमिका देश घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र त्याचबरोबरीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांची भेट सुद्धा तितकीच महत्त्वाची असणार आहे। गेल्या काही दिवसात भारत अमेरिका यांच्यातील संबंधांबाबत करारांसंदर्भात काही महत्त्वाची चर्चा होते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ही एनडीटीव्ही मराठीवरची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय। कॅनडामध्ये यंदा G7 परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि आता सायप्रस आणि क्रोएशियाचा दौरा आटपून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे दाखल होत आहेत कॅनडामध्ये। अर्थातच महत्त्वाची अशी ही बैठक आणि या बैठकीसाठी अमेरिकेचे अध्यक्ष, ब्रिटनचे पंतप्रधान, फ्रान्सचे अध्यक्ष, ऑस्ट्रेलियाचे अध्यक्ष आणि युक्रेनचे अध्यक्ष उपस्थित असतील। भारत ने हालांकि 2-3 बार ये बात खारिज की थी कि सीज फायर यूएस की वजह से हुई है, लेकिन प्रेसिडेंट ट्रम्प बार बार यही बात दोहराते दिखे। तो उस बैकड्रॉप के बीच ये मुलाकात इंटरेस्टिंग हो सकती थी, लेकिन अब ये पुल साइड पॉसिबल नहीं है। तो ये जी आमच्या प्रतिनिधी या बैठकी संदर्भातली महत्त्वाची माहिती आपल्यापर्यंत पोहोचवत आहेत। G7 वार्षिक परिषदेमध्ये अर्थातच कोणकोणते मुद्दे हाताळले जातील, कोणत्या मुद्द्यांना हात घातला जाईल आणि पंतप्रधानांची भूमिका या सगळ्या संदर्भात त्या माहिती देत आहेत। देखिए, अभी तो G7 में खुद ही जो सदस्य हैं G7 के 7 सबसे अमीर देश और यूरोपियन यूनियन, उनकी खुद की जो सहमति है वो बहुत सारे इश्यूज पे नहीं बन रही है। वो खुद आपस में उन सब में एक तरह का टकराव दिख रहा है। स्पेशली अगर आप डोनाल्ड ट्रम्प के तरफ देखें तो ट्रम्प एक तरफ और सारे और जो G7 के देश हैं और यूरोपियन यूनियन है वो एक तरफ। और सबसे बड़ा मुद्दा जो अभी इन सब देशों को और यूरोपियन यूनियन को आ रहा था, दिक्कत जो आ रही थी, वो राष्ट्रपति ट्रम्प के टैरिफ्स की वजह से आ रही थी। जिस तरह से उन्होंने जो टैरिफ्स की वजह से ट्रेड वॉर छेड़ रखी हैं और खास करके होस्ट कनाडा के खिलाफ 25% टैरिफ इनकी ऑटोमोबाइल सेक्टर पे है, 50% टैरिफ एल्युमिनियम और स्टील पे है, 10% टैरिफ एनर्जी एक्सपोर्ट पर है, यानी कि जो एनर्जी यूएस इंपोर्ट करता है कनाडा से। इस सब को लेकर कनाडा का ये मानना था कि उनकी तो इकोनॉमी ही पूरी खराब हो जाएगी, वो सर्वाइव ही नहीं कर पाएंगे। और उनका बहुत कनेडियंस का ये मानना है कि ये जो इकोनॉमिक प्रेशर क्रिएट किया जा रहा है, कोवर्जन है, वो इस वजह से क्रिएट किया जा रहा है क्योंकि प्रेसिडेंट ट्रम्प कनाडा को एनेक्स करना चाहते हैं। तो विस्तार की तो बात एक तरफ ताबिश, यहाँ पे तो अभी जो देश अभी मेंबर्स हैं, ग्रुपिंग है, उनमें खुद में सहमति नहीं बन रही है। इस हद तक अभी डिविजन्स हैं
कि पिछली दफा जब कनाडा में G7 समिट हुई थी 8 साल पहले 2018 में, तब प्रेसिडेंट ट्रम्प वो छोड़ के चले गए थे बीच G7 समिट के, और उन्होंने कम्युनिके पे साइन नहीं किया। तर G7 वार्षिक परिषदेमध्ये आपण पाहतोय कशा पद्धतीनं डोनाल्ड ट्रम्प यांच्या संदर्भात नेमकी काय चर्चा होते आणि डोनाल्ड ट्रम्प हे स्वतः काय भूमिका मांडतात याकडेही या सगळ्या देशांचं लक्ष असणार आहे। कारण G7 मधले हे सगळे देश आहेत यांच्यातही एकमेकांमध्ये थोडासा बेबनाव आहे काही आपको अपना बाबतीत। सवाल एक बार दोहराना पड़ेगा, स्टूडियो का ऑडियो बहुत क्लियर नहीं है।